महापुरुषांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकर सध्या कोल्हापूरमधील न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. प्रशांत कोरटकरचा आता जामीन अर्ज आहे तो फेटाळला आहे. खरं तर प्रशांत कोरटकर याच्या विरोधात लढणारे वकील असीम सरोदे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने ज्या गोष्टी लक्षात घेऊन हा जामीन अर्ज फेटाळलेला आहे त्याची नक्कीच आपण चर्चा केली पाहिजे कायद्याच्या दृष्टिकोनातून. की प्रशांत कोरटकर हा विश्वासपात्र व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघता येत नाही असं आम्ही वारंवार कोर्टासमोर आणलं. कारण की प्रशांत कोरटकरनी यापूर्वी जेव्हा कोर्टाने त्याला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश दिला तेव्हा 2 अटी घातल्या होत्या. एकतर कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहायचं आणि दुसरी घातली होती की त्यांनी त्याचा मोबाईल हा पुरावा म्हणून जमा करायचा. परंतु मोबाईल जमा करताना त्यांनी डेटा सगळा इरेज केला हे लक्षात आलं. त्यानंतर तो कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये हजरसुद्धा राहिला नाही, म्हणजे त्यांनी दोन्ही कंडिशन फॉलो केल्या नाही. त्यानंतर त्याचा तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश रद्द करण्यात आलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर सातत्याने आपण पाहतो की प्रशांत कोरटकर सुरुवातीला जेव्हा हे वक्तव्य करतो तेव्हा ते एका अनोळखी माणसाला त्यांनी कॉल केलेला असतो. साधारणतः आपण अनोळखी माणसाला रात्री उशिरा कॉल करत नाही, पण कॉल करूनसुद्धा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, आज मी ते कोर्टात सांगितलं की जे वक्तव्य त्याचं आहे ते पूर्ण आपण पाहिलं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, छत्रपती संभाजीराजेंचा अपमान करणे आणि त्याचबरोबर जिजामातेच्या चारित्र्यावरच संशय घेणे आणि हा प्रश्न का विचारला नाही की छत्रपती शिवाजी कोणाचा बायोलॉजिकल मुलगा आहे, अशा स्वरूपाचं कॉन्व्हर्सेशन. त्यानंतर मराठा आणि ब्राह्मण या समाजामध्ये तेढ निर्माण करणं, जणू काही ब्राह्मण समाजाचा हाच प्रतिनिधी आहे. सगळे ब्राह्मण समाजाचे लोक काही कोरटकरसारखे नाही आहेत. परंतु हे सगळं प्रोजेक्ट झालं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला सांगितलं की जरी कलमांचा विचार केला केवळ आणि शिक्षेचा विचार केला, 3 वर्ष शिक्षा आहे, याचा अर्थ जामीन दिला पाहिजे असं नाही. न्यायालयाला विशेषाधिकार म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर आहे ठरवण्याचे की 3 वर्ष शिक्षा असेल तरी जामीन द्यायचा की नाही. या प्रकरणामध्ये जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा केवळ इंद्रजित सावंतला राग आला आणि त्रास झाला असं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला याच्या संदर्भातला एक राग आलेला आहे की कोरटकर सारख्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, स्त्रियांबद्दल, जाती धर्माबद्दल तेढ वाढवणारं वक्तव्य करू शकतात आणि त्यांना कोणीच काही अटक करत नाही. ते फरार कसे होऊ शकतात? म्हणजे जेव्हा पोलिसांचं संरक्षण त्याच्या घराला नागपूरच्या होतं तेव्हा पोलिसांच्या संरक्षणातून तो फरार कसा होऊ शकला? लोक विचारच करत राहिले आणि त्यामुळे हा अविश्वासपात्र माणूस आहे. आम्ही आज हे सुद्धा लक्षात आणून दिलं की साधारणतः 5 ते 6 डॉक्युमेंटवर कोरटकरच्या ज्या सह्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सह्या आहे. म्हणजे फरार असताना काही डॉक्युमेंट सह्या केलेल्या आहे, काही अटकेत असताना केलेले असतील, पण ते सगळं पाहावं लागेल. पण त्या सगळ्या सह्या वेगवेगळ्या आहेत हे आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं. प्रशांत कोरटकर हा सुनावणीसाठी हजर होता, तो सगळं ऐकत होता, पण त्यांनी एका शब्दाने असं म्हटलं नाही की हो या माझ्या सह्या आहेत किंवा नाही या माझ्या सह्या नाही. त्यामुळे न्यायालयाने याची दखल घ्यावी अशी आम्ही विनंती केली की न्यायालयातच काही कागदपत्र दाखल करून न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करणं हे प्रशांत कोरटकरनी केलं. दुसरी खोटी गोष्ट त्यांनी आणखी एक सांगितली की त्याचा मोबाईल जो आहे तो हॅक झाला होता. परंतु आम्ही आज हे न्यायालयासमोर त्यांनीच दाखल केलेल्या म्हणजे बेल ॲप्लिकेशनसोबत दाखल केलेल्या फेसबुकवरच्या किंवा त्याच्या इंस्टाग्रामवरच्या पोस्टवरूनच आम्ही हे दाखवलं की त्यांनी मोबाईल जेव्हा हॅक झाला असं म्हणतो त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी काही पोस्ट स्वतः केलेले आहे. याचा अर्थ त्यावेळेस त्याचा मोबाईल हॅक नव्हता, त्याचा मोबाईल हॅकच झाला नाही, पण त्यांनी ते सगळं वाढीव स्वरूपात कोर्टासमोर सांगितलं. त्यामुळे अशा अविश्वासपात्र माणसावर विश्वास ठेवून त्याला जामीन द्यायचा की तो न्यायालयाची सगळी प्रक्रिया पार पाडेल, तो न्यायालयाचा अपमान करणार नाही, दिलेल्या अटींचं पालन करेल असं आपण समजूच शकत नाही. आणि म्हणून बेकायदेशीर वागणाऱ्या आणि न्यायालयाचा कोणताही कायद्याचा आदर नसलेल्या या माणसाला जामीन देऊ नये ही आमची विनंती आज न्यायालयाने मान्य केली. तर कोरटकरचा जो वकील आहेत घाग यांनी युक्तिवाद करताना कोरटकर ज्या मधल्या 1 महिन्याच्या ज्या कालखंडामध्ये म्हणजे सर्व चौकशीसाठी तयार होते, मात्र पोलिसांनी कुठलं त्यांना बोलवून आलं नाही किंवा जे व्हिडिओ सॅम्पल घ्यायचे होते त्यांच्या वाईजचे या संदर्भात पण कुठलं पोलिसांकडून त्यांना बोलवून आलं नाही असे एक युक्तिवाद केला. नाही, हा बेबनाव आहे असं मला वाटते. त्यांच्या वकिलांची जबाबदारी आहे वकील म्हणून आरोपी प्रशांत कोरटकरची बाजू मांडणं आणि त्याची चांगली बाजू मांडून त्याची सुटका करणं हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे.
परंतु आमचंसुद्धा हे काम आहे की फर्स्ट इन्फॉर्मंट म्हणजे जो तक्रारदार मेन आहे इंद्रजित सावंत, त्याच्यातर्फे आम्ही हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला की प्रशांत कोरटकर जो आहे त्याच्यावर आपण विश्वासच ठेवू शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी जे काही म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळंच चुकीचं आहे. खरं तर ह्या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणजे प्रशांत कोरटकर जे तेलंगणामध्ये जातोय, तर या सर्व गोष्टीमध्ये त्याला मदत करणारे जे निकटवर्ती आहेत ते म्हणजे काही सरकारमधले असू शकतात किंवा आणखी काही बडे व्यक्ती त्यामध्ये सामील असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांत कोरटकरला जेव्हा कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये आणलं त्यावेळेससुद्धा इंद्रजित सावंत यांनी CCTVची पण मागणी केली होती. तर ह्या सर्व गोष्टींकडे तुम्ही काय बघताय? आम्हाला असं वाटलं होतं की पोलिसांतर्फे म्हणजे काही पोलीस प्रशांत कोरटकरच्या खूप जवळचे आहेत, तर त्या काही पोलिसांतर्फे प्रशांत कोरटकर याची विशेष आणि वेगळी बडदास्त पोलीस लॉकअपमध्ये ठेवली जाऊ शकते. त्यामुळे पोलीस लॉकअपचे सुद्धा CCTV फुटेज आम्हाला द्यावे, कारण त्याला येऊन भेटणारे कोण आहेत, कोणत्या वेळी कोण जण भेटायला येतात, ही सगळी माहिती पारदर्शकपणे मिळाली पाहिजे आणि प्रशांत कोरटकरला जिथे ठेवलं आहे तिथे कायद्याच्या प्रक्रियेनुसार सगळ्यांसारखीच समान वागणूक त्याला मिळाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही CCTV फुटेज पोलीस स्टेशनचे मागितलेले होते. खरं तर कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे, मात्र तुमची याच्या पुढचीही काय ठाम भूमिका असेल की कोरटकरच्या बाबतीत? त्याच्यावर आणखी 2 FIR रजिस्टर आहेत. एक FIR आहे तो नागपूर पोलीस स्टेशनचा आणि दुसरा जालना पोलीस स्टेशनचा, जे दोन्हीही आता कोल्हापूरला वर्ग करण्यात आलेले आहे. त्यामुळे 3 FIR त्याच्यावर आहेत. आजसुद्धा जर जामीन झालं असतं प्रशांत कोरटकरचं तर त्याला दुसऱ्या FIRमध्ये पोलिसांना त्वरित अरेस्ट करता आली असती. त्यामुळे प्रशांत कोरटकर आता वरिष्ठ न्यायालयात म्हणजे सत्र न्यायालयात बेल ॲप्लिकेशन दाखल करू शकतात. त्याला ते करण्याचा हक्कसुद्धा आहे, कायदेशीर हक्क आहे. परंतु आम्हीसुद्धा आमचा कायदेशीर हक्क बजावू आणि प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार नाही असं पाहू. कारण की माझं सातत्याने म्हणणं आहे की त्याच्या विधानाची व्याप्ती आणि त्याच्या विधानांचा उद्देश हा अत्यंत विषारी स्वरूपाचा आहे. असे कोणतेही माणसं असो त्यांना धडा मिळाला पाहिजे, कारण की बेताल वक्तव्य करणं आणि राजकीय आधार असेल, पोलिसांची ओळख असेल, याचा अर्थ आपण काही बोललो तर चालते असं चालणार नाही. हा संदेश प्रत्येकाला पोचला पाहिजे आणि आपण अत्यंत जबाबदारीने महापुरुषांबद्दलचे विधानं केले पाहिजे. ते कोणतेही महापुरुष असो, कोणत्याही व्यक्ती असो, त्यांच्याबद्दल आदरानेच बोललं पाहिजे. आपलं विश्लेषण करण्याचा हक्क आहे. प्रत्येकाच्या वागणुकीचं आपण विश्लेषण करू शकतो, परंतु घाणेरडी आणि वाईट भाषा, अपमानजनक भाषा वापरणं, सामाजिक तेढ निर्माण करणं हे थांबलं पाहिजे. यासाठी आम्ही यानंतरसुद्धा प्रशांत कोरटकरला जामीन मिळायला नको, त्यांनी कारागृहात राहिलं पाहिजे तपास पूर्ण होईपर्यंत निदान, असा प्रयत्न आम्ही करू. प्रशांत कोरटकरच्या विधानाची व्याप्ती अत्यंत विखारी आहे, त्याच्यामुळं कुठंतरी हे थांबलं पाहिजे. प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला नाही पाहिजे, ही खरं तर हीच आमची भूमिका आहे. कारण की जोपर्यंत प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीमध्ये आहे तपास निष्पन्न होईल आणि गोष्टी बाबी समोर येतील अशी भावना खरं तर या ठिकाणी असीम सरोदे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.